बघा प्रिन्सिपल एक्सिस द स्ट्रेट लाईन पासिंग थ्रू द पोल अँड सेंटर ऑफ कर्वेचर ऑफ द मिरर. हे काय आहे? मिरर आहे. आणि हे काय आहे? पोल आहे. आणि हे काय आहे? सेंटर ऑफ कर्वेचर. ओके. द स्ट्रेट लाईन, हे बघा हे स्ट्रेट लाईन काय होते? पास होते. कशामधून? थ्रू. कशाद्वारे येते? पोल. आहे पोल आणि सेंटर ऑफ कर्वेचर मधून. ओके. आणि त्याला आपण काय म्हणतो मग? प्रिन्सिपल एक्सिस. द स्ट्रेट लाईन पासिंग थ्रू द पोल अँड द सेंटर ऑफ कर्वेचर ऑफ द मिरर इज कॉल्ड प्रिन्सिपल एक्सिस. मग हे काय आहे? PM इज द प्रिन्सिपल एक्सिस. चला सांगा बरं एकदा. The straight line passing through एकेकाने सांगा. एकेकाने. The straight line passing through the pole and center of curvature of the mirror is called principal axis. ओके. सगळ्यांना समजलं? ठीक आहे. चला पुढे. प्रिन्सिपल फोकस. इन्सिडेंट रे. हे आपण कशासाठी शिकतोय? कॉन्केव्ह मिरर साठी. ही काय आहे तुमची? कॉन्केव्ह मिरर आहे. हा चला सांगा हे काय आहे? Principal एक्सिस. आणि हे काय आहे? pole. नंतर हे काय आहे? Center of curvature. सेंटर ऑफ कर्वेचर. हा इन्सिडेंट रे विच आर पॅरलल टू द प्रिन्सिपल एक्सिस. ही जी इन्सिडेंट रे आहे ती काय आहे? पॅरलल आहे. कोणाला? प्रिन्सिपल एक्सिसला. आहे का? ओके. नेक्स्ट हे काय होते पुन्हा? रिफ्लेक्ट. बघा इन्सिडेंट रे आहे. हे काय आहे? Incident ray. विच आर पॅरलल. इन्सिडेंट रे प्रिन्सिपल एक्सिस ला पॅरलल आहेत का? आहे. टू द प्रिन्सिपल एक्सिस ऑफ अ कॉन्केव्ह मिरर. हे काय आहे? कॉन्केव्ह मिरर आहे. आफ्टर रिफ्लेक्शन, जेव्हा याचं काय होते? Reflection. रिफ्लेक्शन होते. कुठून होते? फ्रॉम द मिरर. बघा होते का रिफ्लेक्शन? मीट ऍट अ पर्टिक्युलर पॉइंट इन फ्रंट ऑफ द मिरर. हे काय होतात? मीट. कुठे भेटतात? एक पर्टिक्युलर पॉइंट आहे तिथे काय होतात? ते मीट होतात, भेटतात. आणि ते कशाच्या फ्रंटला आहे? तर मिररच्या फ्रंटला आहे. ठीक आहे. द प्रिन्सिपल एक्सिस. आणि कुठे भेटतात हे? ऑन दी प्रिन्सिपल एक्सिस. अँड दिस पॉइंट इज F. आणि त्यालाच आपण काय म्हणतो? प्रिन्सिपल फोकस ऑफ द कॉन्केव्ह मिरर. हा चला सांगा बरं डेफिनेशन. इन्सिडेंट रे विच आर पॅरलल टू द प्रिन्सिपल एक्सिस Of a curved mirror after reflection from the mirror meet at a particular point on the principal axis is called principal focus of the concave mirror.